अक्षय शिंदेचा मृतदेह आई वडिलांनी घेतला ताब्यात। अँब्युलन्स कळव्याच्या हॉस्पिटलमधनं उल्हासनगरकडे रवाना। स्मशानभूमीत अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणातील खळबळजनक ऑडिओ क्लिप। आव्हाडांकडून ट्विट। अक्षय शिंदेला मारलं तेव्हा माझी गाडी मागेच होती। कथित ऑडिओ क्लिपमध्ये प्रत्यक्षदर्शीचा दावा। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी नितेश राणेंचा नागपूर विमानतळावर रस्ता रोखून धरला। मालवणच्या राड्याचा हिशेब चुकता केल्याची चर्चा। पुणे मेट्रो आणि सोलापूरच्या विमानतळाचं अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन। प्रत्यक्ष हजर राहता आलं नाही, याबद्दल मोदींनी व्यक्त केली खंत। सोलापुरातल्या विमानतळाचं मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन, पण सुभाष देशमुख वगळता इतर 11 आमदार आणि 2 खासदार कार्यक्रमापासून राहिले दूर। मनोज जरांगेंचा बीडमधल्या नारायणगडावर मेळावा घेण्याचा निर्णय। कार्यकर्त्यांना कामाचं वाटपही झालं। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा पुणे मेट्रोमधनं प्रवास। 4 वाजल्यापासून मेट्रो पुणेकरांच्या सेवेत। हर्षवर्धन पाटलांच्या संभाव्य उमेदवारीला इंदापूरमधल्या पवार गटाच्या कार्यकर्त्यांचाच विरोध। पुणे आणि अकलूजमध्ये जात पवारांची घेतली भेट। कानपूर टेस्टचा 3रा दिवसही पावसामुळे वाया। 2 दिवस वाया गेल्यानं कसोटीचा बेरंग। आणि आयपीएलच्या मेगा लिलावासाठी नियम निश्चित। खेळाडू खरेदीसाठी संघांना 120 कोटी रुपयांची मर्यादा। लिलावानंतर माघार घेतल्यास खेळाडूवर 2 वर्ष बंदी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।